सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा आणि कोकणची खोल दरी यांच्या संगमावर वसलेले किल्ले हे केवळ दगडमातीचे ढिगारे नसून ते महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे जिवंत पुरावे आहेत। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असाच एक दुर्लक्षित परंतु सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणजे सोनगड, ज्याला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये नृसिंहगड किंवा नरसिंहगड या नावाने संबोधले जाते। सोनवडे आणि घोटगे परिसरातील पर्वत शिखरावर विसावलेला हा दुर्ग म्हणजे निसर्ग आणि मानवी चातुर्याचा एक अद्भुत मिलाप आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा अलग झालेला हा किल्ला कोकणातून घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता। हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर वसलेला आहे। गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याचा आकार काहीसा आयताकृती आहे। हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नसून रांगणा किल्ल्याच्या प्रभावाखालील क्षेत्रातील एक महत्त्वाचा उपदुर्ग मानला जातो। विशेष म्हणजे कोकणातील महत्त्वाची मानली जाणारी गड नदी ही याच सोनगडच्या पर्वतरांगातून उगम पावते। मालवण बंदरात उतरणारा माल घोटगे किंवा नरडवे घाटातून पाडगाव आणि आजरा मार्गे कोल्हापूरला जात असे। नृसिंहगड आणि शेजारील भैरवगड हे दोन किल्ले या घाटमार्गाच्या मुखाशी एखाद्या रक्षकाप्रमाणे उभे आहेत। गडाच्या माथ्यावरून घोटगे घाट, नरडवे धरण आणि संपूर्ण सोनवडे परिसरावर नजर ठेवता येते। नृसिंहगडाची भौगोलिक रचना अशी आहे की तिथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या सोयी आहेत। गडाच्या माथ्यावर खडकात कोरलेली पाण्याची टाकी आहेत, जी प्राचीन जलसंधारण तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट नमुने आहेत। नृसिंहगड उर्फ सोनगड हे एक दुर्गम ठिकाण असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे। प्रामुख्याने कुडाळ किंवा कोल्हापूर या दोन शहरांमधून गडाकडे जाता येते। कुडाळ किंवा घोटगे सोनवडे मार्गे एक डांबरे रस्ता थेट पवारवाडी गावापर्यंत जातो। तेथून उजव्या हाताला डोंगरावर चढणारी एक ठळक पायवाट दिसते। हीच वाट नृसिंहगडावर घेऊन जाते। पवारवाडीतून गडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतो। सुरुवातीची 30 मिनिटांची उभी चढण दाट झाडीतून, विशेषतः करवंद आणि जांभळांच्या वनातून जाते। थोडी चढण चढल्यावर 2 डोंगरांच्या मध्ये एक मोकळी सपाटी लागते। येथून किल्ल्याचा माथा स्पष्टपणे दिसू लागतो। गडावर पोहोचण्यापूर्वी वाटेत एक नैसर्गिक खिडकी किंवा रॉक आर्च लागते, त्याला स्थानिक लोक भीमाची आकडी म्हणतात। शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि उद्ध्वस्त दरवाजा लागतो, जिथून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो। हा दरवाजा खालच्या टप्प्यात असून येथून गडाचा माथा सुमारे 80 फूट उंचीवर आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले। किल्ल्यावरील पिंपळाच्या झाडाखाली चौथऱ्यावर भैरवनाथाची मूर्ती असून जिला स्थानिक लोक सोनदेव नावाने पूजतात। या पाठीमागे भैरवाची दुसरी मूर्ती असून या ठिकाणी काही तोफा ठेवलेल्या निदर्शनास येतात। मूर्ती शेजारी एक झोपडी असून या झोपडीत भांडी ठेवलेली। मंदिरावरात कोरडे पडलेले लहान तळे आहे। मंदिरासमोरील उंचवट्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष असून या वाड्याच्या भिंती आजही शिल्लक आहेत। वाड्याच्या आत अनेक खोल्या आहेत। वाड्याच्या पुढील भागात तटबंदीच्या काठावर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहे। यापुढे 2 बुरुजात असलेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा असून बुरुजाचे मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर झाले। या बुरुजात असलेला दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असून हा भाग एका चिंचोळी सोंडेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी जोडला आहे। येथून तटबंदीवरून गडाच्या उत्तर भागात आल्यानंतर भैरवगड व दूरवर पसरलेले गडनदीचे पात्र नजरेस पडते। येथे मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेष असून पुढे एक मोठा तलाव नजरेस पडतो। या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते। नृसिंहगड उर्फ सोनगड हा किल्ला दक्षिण कोकणच्या सामरिक इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे। सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हा दुर्ग आजही आपल्या वैभवशाली भूतकाळाच्या आठवणी जपून आहे।